प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन फेब्रुवारी 12, 2026 गुरुवार। संयमाने द्यावा म्हणून साक्षीदाराच्या इतक्या मोठ्या मेघाने आपण वेढलेले असल्यामुळे प्रत्येक ओझे आणि सहज अडकविणारे पाप दूर टाकून आपल्यापुढे ठेवलेली शर्यत संयमाने धावूया आणि आपल्या विश्वासाच्या कर्तव्य पूर्ण करणारा येशू यांच्याकडे लक्ष ठेवूया। इब्री 12 अध्याय 1 वचन। काही लोक देशविना वेंदूत धावतात, काही भावना ओढून येत असल्यामुळे धावतात, काही ससा सारखे वेगाने धावून मध्येच धावतात, तर काही दिखावा व चमक करत धावतात, पण नंतर कुठेच दिसत नाहीत। प्रेषित पौल आपल्याला संयमाने धावण्याचे आवाहन करतो। शांतपणे, स्पष्ट मनाने, सातत्याने आणि धीराने धावण्याचे शास्त्र म्हणते, तुमची संयमाने तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण कराल। लोक 21 अध्याय 19 वचन। संयम म्हणजे काय? संयम या शब्द अनेक अर्थ दडलेले आहेत। इतरांनी चिडवले किंवा राग आणला तरी शांत राहणे म्हणजे संयम। दुःख, निंदा व अपमान आनंदाने सहन करणे म्हणजे संयम। नाती दाणलेली किंवा तुटलेली असतानाही प्रेमाने वागणे म्हणजे संयम। संयम हा ख्रिस्ताची दैवी गुण आहे। आपण ख्रिस्ताची जीवनाकडे पाहून संयम शिकतो। त्याने आपल्या शिष्यांची किती संयमाने वागणूक दिली ते त्यांच्याबरोबर असूनही अनेकदा त्याला समजले नाहीत, त्यांची दृष्टांचा अर्थ समजून घेऊ शकले नाहीत। हृदयाने मंद होते तरीही त्याने त्यांना संयमाने सहन केले। शिष्यांचे विचार संसारिक असल्याचे पाहूनही येशू संयमी राहिला आणि त्यांची दुःखाची वेळी ते पळून गेले तरी नंतर त्याने त्यांना प्रेमाने पुन्हा स्वीकारले। सर्वात अधिक क्रूसाचे पायात याशी ख्रिस्ताचे संयम आपल्याला थक्क करतो। मत्ती 26 अध्याय 59 वचन से 68 वचन। मत्ती 27 अध्याय 29 वचन से 50 वचन आणि पहिली पत्र 2 अध्याय 21 वचन से 25 वचन वाचताना त्याने दुःख, उपहास व लज्जा किती संयमाने सहन केली हे स्पष्ट दिसते। शास्त्र सांगते की असे करून त्याने आपल्यासाठी अनुसरणाची महान आदर्श ठेवला। देवाची लेकरांनो, आपल्या संयमातून जगाला दिसू दे की आपण घरोघर देवाची मुले आहोत। एफेसीस अध्याय 4 1 से 3 बघा। आपण प्रेमाची सहभाग आणि एकमेकाने प्रेमाने सहन करण्यात आपला संयम प्रकट होऊ दे। 1 कोरिंथियर 13 अध्याय 4 वचन बघा। इतरांना प्रोत्साहन देताना, त्याने बल देताना आणि पुढे जाण्यास मदत करताना आपला संयम दिसू दे। अधिक म्हणण्यासाठी वचन म्हणून बंधूंनो, प्रभूची येईपर्यंत संयमी राहा। बघा, शेतकरी जमिनीची मौल्यवान पिकासाठी पहिल्या व शेवटच्या पावसाची वाट पाहत संयमाने थांबतो। तुम्हीही संयमी राहा, आपल्या हृदयाने दृढ करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे। याकूब 5 अध्याय 7 से 8 वचन। आजचे बायबल वचन सकाळ लेवियो 13 अध्याय, संध्याकाळ मत्ती 26 अध्याय 26 वचन से 50 वचन। धन्यवाद।